नमस्कार मित्रांनो, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या पैशांचा चुराडा चालवलेला आहे। माझ्याकडे हे पत्र आहे टाटा पॉवर कंपनीने खोपोली नगर परिषदेला पाठवलेले व हे तहसीलदार साहेबांना पाठवलेले। त्याच्यावर नमूद केलेलं आहे अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शन ऑफ आर्टिफिशियल क्रिकेट टर्फ अंडर 110 kV खोपोली करंजडे लाईन इन स्पॅन 301-302। त्याच्यामध्ये त्यांनी काय नमूद केलेलं आहे मी आज तुम्हाला वाचून दाखवतोय। प्लीज नोट दॅट क्लिअरन्स बिटवीन द रूफ टॉप अँड द पॉवर कंडक्टर्स आर रिड्यूस्ड ड्यू टू युअर अफोरसेड अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शन। ऑल्सो दिस इज एक्स्ट्रीमली डेंजरस अँड हायली प्रोन टू इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स। खाली अजून त्यांनी असं लिहिलेलं आहे In view of the above, you are hereby directed to remove construction away from our lines immediately. अशी वॉर्निंग टाटा पॉवरने खोपोली नगर परिषदेला दिलेली आहे आणि तहसीलदार साहेबांना पण त्यांनी ते पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे as mentioned in the above notice, vertical clearance between the rooftop and the power conductors are reduced due to aforesaid unauthorized constructions. Also, this is extremely dangerous and highly prone to electric accidents. We have been following up for the removal of this encroachment constantly. टाटा पॉवर कंपनीची एवढी स्ट्रिक्ट वॉर्निंग असताना सुद्धा खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हे खोपोली नगर परिषदेच्या नागरिकांचे कराचे पैसे हे वाया घालवत आहेत। 1,10,000 व्होल्टेजची विजेची लाईन जात आहे, त्याच्या खाली फक्त टेंडरसाठी आणि फायनान्शियल बेनिफिटसाठी यांनी टर्फ बनवला व नागरिकांच्या जीवाबरोबर ते खेळत आहेत। तेथे जर कोणी खेळत असताना तेथे जर एखाद्याला विजेचा धक्का लागला तर मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता असताना सुद्धा खोपोली नगर परिषदेने इतरत्र कुठेही तो टर्फ बनवायला हवा होता, परंतु त्यांनी एवढ्या डेंजरस लाईन खाली टर्फ बनवला फक्त निविदेसाठी आणि फायनान्शियल बेनिफिटसाठी। नागरिकांनो, जागृत व्हा। तुमच्या हक्काचे पैसे, तुमच्या कराचे पैसे कोणीतरी बुडवत आहे, त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवत आहोत। उद्या गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी खोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत। खोपोली शहराचे मुख्याधिकारी यांनी टर्फसाठी खर्च झालेले 73 लाख रुपये आपल्या खिशातून भरावे अथवा राजीनामा द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।